श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय राम। नमस्कार। आज दिनांक 13 मे। श्रीराम जय जय राम। स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा। श्रीराम जय जय राम। नमस्कार। आज दिनांक 13 मे। श्रीराम जय जय राम। स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा। वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे, हाच खरा परमार्थ। देहाने मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली। देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्याहीपेक्षा कठीण, आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण। मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे, पण ते मिळविण्याकरता साधन म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे। मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे 3: 1. आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे, 2. मागच्या आपल्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे, आणि 3. उद्याची काळजी लागणे। आता जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच। तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी आपली इच्छाच नाहीशी करावी। अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू। हाव सोडावी, लोकांची आस सोडावी। जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे। प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात अखंड राहणे। आपला अहंपणा खरोखर किती खोल गेला आहे पहा। समोर दिसत असलेल्या गोष्टींकडे बेमालूम डोळे झाक करून आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर पडायला तयार होतो। अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही, ते म्हणण्याची लाज वाटते, म्हणून दुसऱ्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो। आपला मुलगा आपल्या डोळ्यांदेखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो, तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे? संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे, तर संत संगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये? संत संगतीने मग आपण निश्चित सुधारायलाच पाहिजे, पण तसे तर दिसत नाही, मग नडते कुठे? याचे मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करीतच नाही। आपल्याला सर्व समजते, परंतु प्रयत्न करायला नको। वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्नच करीत नाही, त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो आणि वासनेतच आपला अंत होतो। याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे, आणि तो म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण जाणे। रामा, तुझ्या वाचून माझी यातून सुटका नाही। तू ठेवशील त्यात मी आनंद मानेन। तुझे प्रेम मला लागू दे असे कळकळीने रामाला सांगावे, आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे। तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा। वासना मरायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज म्हणतात की आपल्याला ना स्वस्थ राहण्याची सवयच नाही। बघा ना, आपल्याला काही ना काहीतरी करतच राहायची कायम आस लागलेली असते। शरीराने तरी आपण कुठेतरी गुंतलेले राहतो, मनाने विचारात गुंतलेले राहतो। शरीराला स्वस्थ बसू देणं हे कठीण, मनाला स्वस्थ बसू देणं हे त्याहून कठीण, आणि शरीराने काहीतरी करत असतानाच मनाला स्वस्थ ठेवणं हे त्याहूनही कठीण।
आणि अशा वेळेला काय करावं, तर अशा वेळेला खरं तर आपण कशाचीही वासना ठेवू नये, कशावरही आपल्याला अडकू देऊ नये. प्रत्येक गोष्ट ही मी नाही तर रामाच्या इच्छेने होत आहे अशी मनात भावना ठेवावी. आणि आपली प्रत्येक गोष्ट अर्पण केल्याशिवाय आपण या वासनेतून मुक्त नाही होऊ शकत. आणि अशा वेळेला आपल्या सहाय्याला कारणीभूत ठरतं ते आपलं नाम, आपली साधना. आणि अशीच साधना आपण आपल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करावी आणि अखंड नामात राहावं. तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम